आलो बघा रडायला. दारू पिलं येते रडाय. अगं परत खेळ चालू झालाय भाऊ बहिणींनो. लाईव्ह दाखवते तुम्हाला जे काय असेल ते. तुला कुठं आहे बघ ती पण मांडून गावतो समजे चितवून दे. सर ना साईडला तू तिकडे बस. उचलून आपण दारात बोट अडकवून कंबरत मांडून पात करून आपण मला चालून फिरून ते खुर्ची कुणी उचलून का पटलं तुला? सोडून त्याने कुणी त्याला तू मारलेलं मग किती त्याच्या रागात गळलंय का माझं गळलंय? गळलं की त्याचं बी नाका तोंडात ना. होय ना. मग मी बघितलं स्वतः रात्री. सॉरी चुकलं माझं. म्हणजे आता सॉरी म्हणशील परत हाय चालू ठेवशील. जाऊ काय कपडे काढून हा कुठं कुठं टवकं कुठं कुठं नारड्याचं टवकं आता काय आम्ही डॉक्टर की करायचोय. हा डॉक्टर की करायचोय आम्ही. ए जकी ती चुल मांडकी चुल जकी मांडली का नाही त्यांनी? चुलच्या तोंडवर की बाजूला करतो मी. कुठं मांडली का ती नीट चुल? हा. मला तर काय दिसायचं कमी आलंय का काय? दिसली की. भगवान तर सरपार इतक्या जवळ टाकलंय ते. काल अख्खी फॅमिली हिरीत पडून मेली 9-10 जण. 9 जण. तसं दारू पिऊन जर गाडी चालवशील ना कोण तू तेच म्हणलं. ते न प्याता हिरीत गेले ते अख्खी फॅमिली. अख्खी फॅमिली मग गाडीवर नसतो. मग कुठं हवाई जहाज मध्ये असतो बाई. हवाई जहाज मध्ये असतो. सरपंच कोणी तोडलं इच्छा हातातून रगात येत होता का तुमचं शेवट रगात कोणाचं घेतलं? रागात घेतोय तुझ्या रोजच. त्यात काय वाद नाही. रागात घेऊन घेऊन काय पांढरा पडतोय काय काय माहिती. नाही आम्हाला बी करतात राजी. हं? भावा बहिणीनं ते म्हणतात का नाही गाडवा मोहर वाचली कतान कालचा गोंधळ बाराच होता. गाडवा मोळ वाचली घेतात त्याचं काय मग मी काय वेगळं म्हणली होती का? तू चुकीचं बोलते ना. गाडवा मोहर वाचली कथा आणि कालचा गोंधळ बाराच होता. आणि कालचा गोंधळ बाराच होता असं ह्याचं काम आहे. गीता आहे कथा नका म्हणून. बरं गीता कथा एकच आलं. गीत कथा कथातून सुद्धा गीत होतं. तर त्याला आल्यापासून भाऊ बहिणीनं मी इतकं बोलली पण त्यानं हेच म्हणजे आता बी ती दारू पिऊन आलाय बरं का. पण विषय एवढाच की भांडणं तडणं काय नाही ते सध्या. आता आपला पिऊन येऊन चुलं मांडून चूल पेटावतोय ती. कारण की इथं 6ला लाईट जाते आणि 10ला येते. तर गेला होता तर इथं लाईट नव्हती बाहेर. त्यामुळे त्याची बायकोन स्वयंपाकासाठी थांबली होती. कारण की अंधारात होता त्यामुळं ती बी काय करू शकत नव्हती. तर आता चाललंय चूल पेटवायचं काम त्याचं. लागलं गळाय हो. तो का लागलं गळाय रक्त त्याचं. हो बघ की कुठं नाही. हा दिसतंय की मला. हो, हो. आलं का बघ. डबडा त्याचाच तापसलं बघून तापसलं डबडा. तिथं ठेवलंय. बघ की तिथं आहे का नाही गावलं तिथं आपल्याला. भगवंतापाशी डबडं ठेवलंय आण का म्हणलं ते रात्रीचं दिसायचं कमी आहे तसं ऐकायचं बी कमी बी मिळतंय काय. इकडे हो का आव्या कामावून आलेला आहे. खातोय आपला शेव चिवडा होय आव्या.
अगं आव्याचा कुठं लहानले राव्या तुझ्या दाखव बरं. तो का होट सुजलाय सगळा त्याचा हे का घसरला. रक्त येत होतं ना तिथनं. माझी बोट तोडले नाही होय सांगितलं. त्याचे बोट तुडले नाही तुझे बोट दारात गावले ते वाटतं तुझी ह्याची? हे बघ हे. तुझी बोट. तो पण ही दोन. हा तीच की. हे नख सुद्धा गेलं या. हा आणि त्याने हाय एवढ्या नेटाने 130 किलोचा ते गडी आहे. हा मग काय तुझी गरज होती त्या मागं पळायची. नाही माझं चुकलं म्हणतोय मी. हा ना. माझंच चुकलं मीच केलंय सर्व. तुझी गरजच नव्हती ना काय ते दार लावून बसत होता ना तू का गेला माग मग मारायलाच पळायला असतील ना तू त्याला. माझं एवढंच आहे तुम्हाला. नाही तू हातच जोडतोय आज हात जोडतोय तू. हा पण परत नागाचा फणा काढतोय. ती पण मगाशी गीता वाचली त्याच्या मोर म्हणून ते हात जोडतोय भावा बहिणींनो आता. मी कधीच नाही असं करणार. हा अरे तू नाही करत तर मग तुझ्या अंगात कुठला झोटी बिटिंग खेळत असला ते बघ की जाऊन तिला विचार कुठं गावलं डबड. भगवंतापाशी स्वामी समर्थांपाशी. आली बघा लाईट. ए लाईट लाव ग. उद्या भावा बहिणी शिरट ऐकायला नाही ती या हवे त्यांना खाया टाक फुगू दे. झालं का नाही रक्त बंद. इथं फोडलंय इथं फोडलंय इथं फोडलंय. अरे फुटलं म्हणजे तू दारू पिऊन नाही आल्या कसं फुटल. ती पण त्यांना कुणी बळच फोडायला नाही गेलं ते स्वतःहून फोडायला येते तर दुसऱ्याला मग दिसतं. आणि आज पिऊन आला तसं आज ग बसल्यावर असं बसल्यावर कसं तुला कोण काय फोडल. उत्मात केल्यावर फोडणारच की. नाही उत्मात केल्यावर मग शांत राहणार. तुझ्या काय कोण आधी मध्ये आहे का ते आवे असतो का आधी मध्ये तुझ्या बोलत बी नाही तुला काय ते. लावा मग त्याला खलास करा मला. आणि तू त्याला केलं तर ते नाही करू शकत. त्याचं जुंगार मी दुसलं ना. नाही ना लहानाचा मोठा नाही केला. तू केल्यावर त्याला खलास मग कुणाचं घ्यायचं काय. पण तुला माराय परवानगी आहे आणि त्याला माराय परवानगी नाही का. आम्ही नाही बाबा आम्ही नाही कधी हात उचलत. पण हाणलाय मगाशी तुला मी तुझ्या चुकांमुळं. हा